प्रशांत दहिरे मराठी ओके. माझं नाव डॉक्टर प्रशांत दहिरे. मी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक आहे आणि MBBS आणि MDच्या डॉक्टरांना पाणी हा विषय आमचाच विभाग शिकवत असतो. आमच्याच विभागाकडून या पाण्याविषयी वेगवेगळ्या पाण्यावर टेस्ट करणे किंवा पाण्याविषयी माहिती MBBS आणि MDच्या डॉक्टरांना देणे हा आमचा विभाग देत असतो. मित्रांनो, माझं MD 2006 साली झालं. 2006 पासून आजपर्यंत 15 वर्ष झाले मी MBBS आणि MDच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. माणिक सोनवणे साहेब यांचा एके दिवशी मला फोन आला. माझी त्यांची ओळख नव्हती. डॉक्टर साहेब म्हटले, मी 2016 पासून फेसबुकवर ॲक्टिव्ह आहे. आरोग्याविषयी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन हा माझा विषय आहे आणि रोग होण्याच्या अगोदर तो टाळायचा कसा या बाबतीचं एज्युकेशन आम्ही MBBS आणि MDच्या विद्यार्थ्यांना देतो आणि त्याच विषयाला धरून मी त्याच मिशनवर काम करत असतो आणि समाज प्रबोधनाचं सुद्धा फेसबुकवर काम करत असतो. दर बुधवारी माझा फेसबुक लाईव्ह असतो आणि एके दिवशी असाच मी 1 तासाचा फेसबुक लाईव्ह पाण्यावर केला होता आणि तो फेसबुक लाईव्ह पाहून मुंबईचे माणिक सोनवणे साहेब यांनी मला फोन केला आणि म्हटले, डॉक्टर साहेब तुम्ही पाण्यावर काय सुंदर बोलता म्हणे. मी तुमचा फेसबुक लाईव्ह पाहिला सर. मी अंबेजोगाईत खास तुम्हाला भेटायला आलेलो आहे आणि तुमची मला अपॉइंटमेंट मिळेल का? एक अर्धा 1 तास मला अपॉइंटमेंट पाहिजे आणि कृपया माझ्याकडे तुम्हाला काही तुमच्या माहितीमध्ये ॲड करण्यासाठी काही आहे आणि कृपया मला वेळ द्या. ठीक आहे म्हटलं. माणिक सोनवणे साहेब आले ते. मग माझ्या ऑफिसमध्ये मी अजून माझे 2-3 डॉक्टर साहेबांना बोलवलं. त्याच्यातले एक डॉक्टर पुरी साहेब पिडियाट्रिशियन इथेच आहेत, पाठीमागे बसलेले आहेत. त्यांना सुद्धा मी माझ्यासोबत बोलवलं. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ही. 6 महिने माझ्यामध्ये 6 ते 8 महिने झाले असतील, बराच कालावधी झालेला आहे. आणि माणिक सोनवणे साहेबांनी मला डेमो दिला. केंगेन मशीन त्यांनी स्वतः आणली होती आणि पाण्यावर पूर्ण अर्ध्या तासाचा डेमो दिला. आम्ही जवळपास 3 डॉक्टर्स होतो. आम्ही डेमो पाहिला आणि डेमो पाहिल्या अक्षरशः माझ्या ती मशीन जी आहे डोक्यामध्येच बसली. हा जो विषय आहे जे मी पाहिलेला आहे हा डॉक्टरांच्या पलीकडचा विषय आहे. कसं? आम्ही MBBSच्या विद्यार्थ्यांना पाण्याविषयी काय शिकवतो की पाण्यामध्ये क्लोरीन कसं टाकायचं, पाण्यामध्ये क्लोरीन किती टाकायचं, पाण्यामध्ये क्लोरीन आहे का नाही ते कसं चेक करायचं, पाणी फिल्टर कसं करायचं, वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर कोणकोणते आहेत आणि पाण्याचे विविध स्रोत जे आहेत ते कोणते स्रोत आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. तर याविषयी आम्ही MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि मी जे अक्षरशः डोळ्याने पाहिलं हे आमच्या अभ्यासाच्या पुढचा विषय होता. म्हणजे आम्हालाच तो शिकवला जात नाही, MBBSच्या विद्यार्थ्यांनाच तो शिकवला जात नाही, MDच्या विद्यार्थ्यांनाच तो शिकवला जात नाही. तर डॉक्टरांना या मशीनविषयी किंवा या पाण्याविषयी माहिती असेल का नाही? शक्यच नाही. जोपर्यंत डॉक्टर हा डेमो पाहणार नाही, जोपर्यंत कोणताही व्यक्ती हा डेमो पाहणार नाही तोपर्यंत त्याला तुमचं पाणी, जसं सुधीर सर म्हणतात की तुम्हाला काही नाही करायचं, फक्त हे तुमचं पाणी आणि हे माझं पाणी, हे मला माणिक सरांनी दाखवलं आणि त्याच्यानंतर माझं क्लिक झालं डोक्यामध्ये की हे मशीन मला घरी पाहिजे. आणि माणिक सरांना म्हटलं की माझं त्यावेळी मुलाचं नीट चालू असल्यानं मी ते इमिजिएटली डिसिजन घेऊ शकलो नाही. आता मुलगा माझा MBBSला लागला आणि माणिक सरांना मी फोन केला की माणिक सर मी आता फ्री झालेलो आहे, मी तुमचे पैसे, आपल्याला जी काही मशीन बसवायचे ते पैसे मी रेडी केलेले आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर या लातूर येथे माझ्या घरी ही मशीन बसवा. माणिक साहेब त्यावेळेस पंजाबमध्ये होते आणि सर म्हटले मी पंजाबमध्ये आहे, मला थोडा वेळ लागेल. त्यांची मी 3 महिने वाट पाहिली. पैसे रेडी केल्यानंतर त्यांची मी 3 महिने वाट पाहिली आणि 3 महिन्यानंतर ते माझ्या घरी आले आणि मशीन इन्स्टॉल मला करून दिली. थँक्यू माणिक सर. आणि त्यामुळे 10 डिसेंबर मी ही मशीन इन्स्टॉल केलेली आहे. 10 डिसेंबरपासून मी आणि माझी फॅमिली हेच केंगेन वॉटर पित आहोत आणि केंगेन वॉटरचे टेस्टिमोनियल्स तर भरपूर आहेत आणि तुम्हाला एक सिंपल टेस्टिमोनियल जर सांगायचं असेल तर मित्रांनो, माझा छोटा भाऊ इथेच आहे, पाठीमागे बसलेला आहे, राहुल दहिरे. अँड लास्ट इयर मार्च महिन्यामध्ये ही वॉज डायग्नोस्ड विथ ॲडिनो कार्सिनोमा ऑफ जेजुनम म्हणजे छोटा आतडा असतं
आणि छोट्या आतड्याचा ॲडेनोकार्सिनोमा सडनली त्याला डायग्नोज झाला आणि तो डायग्नोज झाला त्यावेळी 4थ्या स्टेजमध्ये डायग्नोज झाला. त्याचं मुंबईला मोठं ऑपरेशन झालेलं आहे. मागच्या मार्चमध्ये 1 महिना तो ॲडमिट होता. त्याच्यानंतर त्याचे जवळपास 12 किमोथेरपीचे सायकल्स झालेले आहेत आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं की हे जे आहे हा कार्सिनोमा फार डेंजरस आहे आणि हा छोट्या आतड्याचा जो कॅन्सर आहे हा 20 लाखामध्ये फक्त 2 लोकांना होतो आणि हा डायग्नोजसुद्धा होत नाही, कारण गॅस्ट्रोस्कोपसुद्धा छोट्या आतड्यापर्यंत जात नाही किंवा कोलोनोस्कोपसुद्धा छोट्या आतड्यापर्यंत जात नाही आणि डायग्नोसिस करणं फार कठीण असतं. आणि त्यामुळे आम्हालासुद्धा डायग्नोसिससाठी कोल्हापूरमध्ये डायग्नोसिस झालं नाही, आम्हाला मुंबईला जावं लागलं आणि तिथं डायग्नोसिस झालं आणि तिथं गेल्यानंतर मोठं ऑपरेशन झालं, 12 किमोथेरपीचे सायकल झाले. परंतु त्यामुळे शरीरावर भरपूर परिणाम होऊन वजन 80 किलोचा जिमचा माणूस, जिमला जाणारा माणूस, तरी तंबाखू नाही, दारू नाही, सिगरेट नाही, त्याला कोल्हापूरमध्ये आपल्याला ह्या जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आपण सगळे पाहिले त्याला सामोरे गेल्यामुळे हा जो कॅन्सर झाला त्याला सामोरे जावं लागलं. आम्ही 8 डिसेंबरपासून त्याला कोल्हापूरमध्ये पाणी चालू केलं. थँक्यू आनंदा लोहार सर आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांनी कोल्हापूरमध्ये अक्षरशः क्रांती केलेली आहे. कोल्हापूरमध्ये कॅंगेन वॉटर सेंटर चालू करून त्यांनी सर्वांसाठी हे पाणी जे आहे हे उपलब्ध करून दिलं आहे. तुम्ही मशीन जरी घेतली नाही तरी तुम्ही 15 दिवस 1 महिना येऊन पाणी प्या, पाणी तुम्ही स्वतः अनुभवा. आणि त्या गोष्टीमुळे त्या कॅंगेन वॉटर सेंटर्समुळं माझा भाऊ जो आहे त्याच्या घराच्या बाजूलाच आपले शिरोळीकर साहेब त्यांचं एक मशीन बसलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मार्फत त्याला पाणी उपलब्ध झालं आणि तेव्हापासून तो पिण्याचं पाणी स्वतः आणि स्वतःच्या फॅमिलीला देत आहे. तर पाणी 8 डिसेंबरपासून चालू केल्यापासून त्याच्या हेल्थमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याचं वजन वाढायला लागलं आणि 40 किलोचं वजन 50, 52, 55 माझ्यामध्ये आता 55 वजन आहे. 10 ते 15 किलो वजन वाढलेलं आहे. जो काही तो खात आहे ते बऱ्यापैकी पचन होत आहे आणि जे काही किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स आहेत ते हळूहळू टेपर होत आहेत. सो थँक्यू राहुल. थोडं उभं राहून सगळ्यांना हात कर. So now he is with me, he is here. Rahul, समोर ये. Dr. Ganesh Lokhande sir is also here. Please, Dr. Ganesh sir, please come. तर मित्रांनो, हा जो आजार आहे माझं तर मत आहे हा कुणालाही झाला नाही पाहिजे, परंतु जरी झाला असेल तरी या आजारापासून तुम्हाला प्रिव्हेन्शन करणं फार फार गरजेचं आहे. आजार होण्याची तुम्ही वाट पाहू दिली नाही पाहिजे. हे अगोदरचे फोटो आहेत, त्यावेळेस तब्येत फारच वीक होती. आता हे जवळपास 15 फेब्रुवारीला हा फोटो काढलेला आहे. 15 फेब्रुवारीनंतर थोडंसं वेट लॉस झालेलं आहे, परंतु स्टील वी आर व्हेरी व्हेरी हॅपी विथ कॅंगेन वॉटर. कॅंगेन वॉटरमुळे आम्ही फार हॅपी आहोत. याचा पेट स्कॅन जो आहे 6 मार्चला आम्ही पेट स्कॅन केलेला आहे. 6 मार्चचा पेट स्कॅन कम्प्लिटली नॉर्मल आहे. सो थँक्यू कोल्हापूर टीम. थँक्यू फॉर गिविंग मीन्स प्रोव्हाइडिंग